वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी। आज स्टार्ट करतोय आपण न्यू चॅप्टर ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक। आता मी जेव्हा बेसिकचा पहिला व्हिडिओ अपलोड केला ज्याच्यामध्ये मी सिलेबस बद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन दिली, त्या सिलेबस मध्ये इंट्रोडक्शन दिलं, त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रोस्टॅटिकचा सिग्निफिकन्स काय आहे। इलेक्ट्रोस्टॅटिक जेव्हाही बघत असेल तेव्हा आपण या ठिकाणी पाहतो कंप्लीटली हे जे आहे हे अप्लाय करतो इन्सुलेटिंग मटेरियल वर। बघा मी याला नंतर चेंजेस करणार आहे, काही याच्यामध्ये थोडे चेंजेस होणार आहे। इन्सुलेटिंग मटेरियल सोबत जेव्हाही तुम्ही डील करता कॅपॅसिटर सोबत, जेव्हाही तुम्ही डील करणार आहे कॅपॅसिटर सोबत, तेव्हा जे आहे इथे येणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक। सो हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक आणि इन्सुलेटिंग मटेरियल म्हटलं होतं, मी याला थोडंसं मॉडिफाय करेन। कसं मॉडिफाय करेन या सगळ्या गोष्टी बघू। सुरुवातीला इथे डिस्कस करू की इलेक्ट्रोस्टॅटिक आहे काय नाही। जो इलेक्ट्रोस्टॅटिक बघत असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक इज द ब्रांच, बघा काय म्हणतात, इज द ब्रांच which deals with static charges। ठीक आहे, एक एक कन्सेप्ट पूर्ण क्लियर करेन, प्रत्येक गोष्ट क्लियर करेन। या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक ॲज पर दी अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू। जर तुम्ही बघत असेल, जर तुम्ही याचा कुठलाही पॉइंट मिस केला म्हणजे काय की इथे जर तुम्ही व्हिडिओ बघता आहे या व्हिडिओ बघताना जर तुम्ही याच्यातला कुठलाही पॉइंट मिस करत असेल तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व होणार नाही। आणि या ठिकाणी काही स्पेसिफिक असे जे काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर 100% आतापर्यंत प्रत्येक वेळेस त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह आलेच आहे। तर हे बघू, त्याच्यामध्ये मी म्हणतोय की याच्यामध्ये जे आहे डिस्कस करतोय सगळं छोट्या टॉपिक पासून सगळे आहे। जे आहे पहिला वर्ड होता आपला इलेक्ट्रोस्टॅटिक। आता बघा, जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं ब्रांच डील्स विथ दी स्टॅटिक चार्जेस। आता बघा हे जे आहे स्टॅटिक चार्जेस बद्दल बोलते आहे। स्टॅटिक चार्जेस मला एक सांगा, जर मी एक कंडक्टर जर बघत असेल, कंडक्टर मध्ये काय असतात, कंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि हे काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात। पहा हे काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात इनसाइड दी कंडक्टर। कशाच्या आतमध्ये म्हणतो आहे, कंडक्टरच्या आतमध्ये। तर मला एक सांगा, याच्यामध्ये स्टॅटिक चार्जेस आहे का? कंडक्टर मध्ये कधी स्टॅटिक चार्जेस नाही राहत। कंडक्टरचे जे चार्जेस असतात ते इनसाइड वाले, इनसाइडची गोष्ट करतो आहे, इनसाइडचे जे चार्जेस असतात ते काय होतात, नेहमी काय होतात, मूव्ह होतात। जर मूव्ह होत असेल तर इथे तुम्ही तुमची इलेक्ट्रोस्टॅटिक लावणार आहे का? इलेक्ट्रोस्टॅटिक जी ब्रांच आहे और जे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड येणार आहे ती फील्ड लावणार का इथे? नाही। नेहमी लक्षात घ्यायचं, इनसाइड कंडक्टर कधी स्टॅटिक चार्जेस नसतात। तर स्टॅटिक चार्जेस नाही तर तुम्ही कधीच कंडक्टर सोबत डील करणार नाही। आणि जेव्हाही तुम्ही पाहता इथे इलेक्ट्रोस्टॅटिक, जेव्हा आपण स्टॅटिक चार्जेस गोष्ट करतो आहे तेव्हा तुम्ही इथे जो मटेरियल पाहता तो मटेरियल असतं डायइलेक्ट्रिक मटेरियल। जे आहे याच्या वेळेस नेहमी तुम्ही जे पाहणार आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल पाहणार। आता हे डायइलेक्ट्रिक मटेरियल नक्की आहे का? कंडक्टरवर तर ही ब्रांच ऍप्लिकेबल नाही, कंडक्टरवर तर ही ब्रांच ऍप्लिकेबल नाही आहे। तर मग ही ब्रांच ऍप्लिकेबल कशावर आहे? डायइलेक्ट्रिक मटेरियलवर। हे डायइलेक्ट्रिक मटेरियल काय आहे? हे मटेरियल आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल आर इन्सुलेटिंग मटेरियल, बट मी असं म्हणतो, पहा इथे सेंटेन्स काय म्हणतात, एव्हरी डायइलेक्ट्रिक मटेरियल इज इन्सुलेटिंग मटेरियल। मी सेंटेन्स म्हणतो, हे सेंटेन्स लिहायचं बुक मध्ये, एव्हरी डायइलेक्ट्रिक मटेरियल इज इन्सुलेटिंग मटेरियल बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू। कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू म्हणजे काय की हे जे आहे हे तर पॉसिबल आहे की तुमचे डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असणार आहे, इन्सुलेटिंग असणार आहे, हे पॉसिबल आहे, पण हे इनव्हर्स पॉसिबल नाही। इन्सुलेटिंग मटेरियल, प्रत्येक इन्सुलेटिंग मटेरियल डायइलेक्ट्रिक असेल याची काहीही गॅरंटी नाही, पण प्रत्येक डायइलेक्ट्रिक मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल असतं। आता चला पहा, लिंक करायच्या सगळ्या गोष्टी। मला एक सांगा, इन्सुलेटिंग मटेरियल बद्दल जेव्हा हे डिस्कस केलं आपण, इन्सुलेटिंग मटेरियल बद्दल आपण काही जे पॉइंट्स पाहिले ते एकदा रिवाइज करू। जेव्हा हे इन्सुलेटिंग मटेरियलची गोष्ट करतो, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? ग्रेटर दॅन 4। जर इन्सुलेटिंग मटेरियलची गोष्ट करताय तर किती इलेक्ट्रॉन? ग्रेटर दॅन 4। एनर्जी बँड थ्योरी पाहिली, जे आहे फ्री इलेक्ट्रॉन्स भेटण्यासाठी तुम्हाला काय लागते, या ठिकाणी काय करावे लागते,
तुम्हाला हे जे आहे इथे अप्लाय करावं लागते खूप जास्त एनर्जी, आपण म्हटलं तर ग्रेटर दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. अजून जे आहे अजून पहा, अजून हे सगळे पॉइंट्स यूज होतात, जे पॉइंट्स मी सांगतोय आता तुम्हाला. अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हटलं तर की इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये जे बॉन्ड्स असतात ते असतात तुमचे कोव्हॅलेंट बॉन्ड. and the covalent bonds are the strongest bond among all bonds. जेवढेही बॉन्ड्स पाहिजे आपण, तुम्ही इथे जे आहे प्रायमरी बॉन्ड बघा और सेकंडरी बॉन्ड बघा, इंटर एटॉमिक बघा और इंटर मॉलिक्युलर बॉन्ड बघा, दोन्ही केस मध्ये त्याच्यातला सगळ्यात जो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे तो आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्डची कंडक्टिव्हिटी राहते पुअरेस्ट, सगळ्यात कमी कंडक्टिव्हिटी देते कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डला ब्रेक करणं इझी नाही आहे, डिफिकल्ट आहे. खूप ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी तुम्हाला काय करायला लागते, सप्लाय करायला लागते. जेव्हा तुम्ही ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाय करा, जेव्हा तुम्ही ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी काय करा सप्लाय करा, तेव्हाच का हे बॉन्ड ब्रेक होते. तर अशा वेळेस आपण काय पाहतो इथे म्हणतोय डायइलेक्ट्रिक मटेरियल आर इन्सुलेटिंग मटेरियल, बट एव्हरी इन्सुलेटिंग मटेरियल इज नॉट डायइलेक्ट्रिक. याच्या मागचं रिझन ही सांगतो. आणि फ्युचर मध्ये ना काही मिस्टेक्स झालेल्या आहेत छोटे छोटे बुक्स मध्ये जे आहे, तुम्हाला जे हा क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करायला तुम्हाला जे मिस्टेक्स जे आहे विजिबल होणार की कुठे कुठे जे आहे तुम्हाला जे आहे असं दिलं राहणार. हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असते जे इन्सुलेटिंग मटेरियल तुम्ही यूज करता तुमच्या पॉवर सिस्टीम मध्ये. जसे आपण यूज करतो पिन टाइप इन्सुलेटर यूज करतो, शॅकल टाइप इन्सुलेटर यूज करतो, स्ट्रेन टाइप इन्सुलेटर यूज करतो और इथे पोस्ट टाइप इन्सुलेटर यूज करतो. त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही जेव्हा बुक्स वगैरे रीड कराल तर बुक्स मध्ये ना एक चुकीचा एक मिस्टेक तुम्हाला दिसेल. हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जेव्हा गोष्ट करा तेव्हा डायइलेक्ट्रिक मटेरियल बद्दल डिस्कस करा, तेव्हा तुम्ही इन्सुलेटिंग मटेरियल बद्दल डिस्कस करणार नाही. हे काय आहे, कसं आहे हे पूर्ण आपण बघू. तर हे काय असतं डायइलेक्ट्रिक मटेरियल, हे काय असतात डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर डायइलेक्ट्रिक मटेरियलला जर मी डिफाइन करत असेल तर डायइलेक्ट्रिक मटेरियलला डिफाइन करतो एक एक बघा स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स चालू. डायइलेक्ट्रिक मटेरियलला डिफाइन करत असेल त्याला म्हणतो व्हेन चार्ज स्टोरेज, when charge storage is the main function, when the charge storage is the main function, then insulating material are called as or said to be dielectric, or called dielectric material. काय म्हणतात वेन चार्ज स्टोरेज. आता हा चार्ज कसा काय स्टोअर करू रहा, ठीक आहे. चार्ज स्टोअर करतोय, मूव्ह नाही करतोय, डील करणार आहे स्टॅटिक चार्जेस सोबत. ठीक आहे. याच्यानंतर आपण याला ना थोडं जास्त लेवलवर डेप्थ लेवलवर देणार आहे. जेव्हा मी एक सेंटेन्स असं मेन्शन केलं तर सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ मध्ये की एखादा जर मूव्हिंग इलेक्ट्रॉन असेल, एखाद्या कंडक्टर मध्ये जर इलेक्ट्रॉन मूव्ह करत असेल तर त्या ठिकाणी तो मॅग्नेटिक फील्ड बनवतो, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड बनवतो. हे कसे बनवतो हे कन्सेप्ट बघायचे आहे. पण सुरुवातीला जे आहे स्टेप बाय स्टेप याला बघत जायचं आहे की हे काय आहे. आपण म्हटलं इथे डिफाइन केला डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणता चार्ज स्टोरेज पाहिजे, मेन फंक्शन पाहिजे, त्या याला म्हणतो आपण त्या इन्सुलेटिंग मटेरियल. त्या इन्सुलेटिंग मटेरियलला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक. तुम्हाला माहिती आहे एअर इज ऑल्सो इन्सुलेटिंग मटेरियल. एअर इज ऑल्सो इन्सुलेटिंग मटेरियल. एअर मधलं करंट एवढं इझिली फ्लो होत नाही. एअर मधलं जर करंट फ्लो करायचं तर तुम्हाला खूप जास्त व्होल्टेज द्यावं लागते, तेव्हा काय होते इथे का ते करंट फ्लो होते. तर अशा वेळेस तुम्ही एअरला पण काय म्हणू शकता डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणू शकता. पण काय आहे कसं आहे या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. तर याच्या आधी जे आहे आपण या डायइलेक्ट्रिक मध्ये या डायइलेक्ट्रिकचे काही टाइप्स बघून घेऊ. हे जे आहे आपण बघून घेऊ टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. आपण बघून घेऊ टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. याच्यामध्ये एक राहते तुमचा पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा राहते नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. याच्यामध्ये राहते एक पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा राहते नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये हे डिस्कस करू. ओके.
तर सगळ्यात पहिले डायलेक्ट्रिक बद्दल जेव्हा चार्ज स्टोरेज येते मेन फंक्शन, तर याच्याबद्दल पहिले डिस्कस करू. मला एक सांगा, आपण सगळ्यांनी प्रत्येकाने जे आहे लहान असताना हा एक्सपेरिमेंट केला. आपण काय करायचं बघा, आपण काय करायचं, आपण एक जे आहे स्केलला काय करायचं, रब करायचं. पहा आपण काय करायचो स्केलला काय करायचो, इथे रब करायचो, डोक्याला रब करायचो आणि एखाद्या पेपरच्या तुकड्याजवळ न्यायचं. केलं आपण, जर पेपरच्या तुकड्याजवळ नेला तर तो काय तो अट्रॅक्ट व्हायचा त्याला. पहा काय म्हणतात, ही स्केल होती तुमची, ठीक आहे. स्केल कशाची असते, ग्लासची असू शकते, प्लास्टिकची पण असू शकते. जर एखाद्या स्केलला तुम्ही रब करताय आणि त्या पेपरच्या तुकड्याजवळ नेत आहे, तर तिथे काय होते, तो पेपर काय होते, तो काय अट्रॅक्ट होते अट्रॅक्ट. कसं काय झालं हे कसं काय झालं. पेपर कोणता आहे, पेपर कंडक्टिंग मटेरियल आहे का, नाही. पेपर मॅग्नेटिक मटेरियल आहे का, नाही. पेपर तर मॅग्नेटिक मटेरियल बिलकुल नाही, ठीक आहे. पेपर मध्ये काय असते, पेपर मध्ये वूड असते. वूड इज ऑर्गॅनिक मटेरियल. जर वूड ऑर्गॅनिक मटेरियल, पेपर तुमचा वूड पासून बनतो ना. पेपर काय बनतो तुमचा, वूड पासून बनते. तर जर तुम्ही म्हणता आहे की या ठिकाणी पेपर तुमचा जो आहे, पेपर वूड वाला म्हणजे ऑर्गॅनिक वाला मटेरियल झाला, ठीक आहे. ऑर्गॅनिक वाला मटेरियल और त्याला आपण सिंपली त्याला कॅटेगराइज करूया इन्सुलेटिंग मटेरियल झाला. याच्यामध्ये याला तुम्ही कधी मॅग्नेटिक म्हणता का, नाही. पेपर मॅग्नेटिक नाही, पेपर नॉन मॅग्नेटिक मटेरियल, ठीक आहे. नॉन मॅग्नेटिक म्हणजे कुठला तरी एखादा बिहेवियर शो करत असेल, डायलेक्ट्रिक शो करत असेल, और अँटी फेरोमॅग्नेटिक हे दोनच मटेरियलला आपण कॅटेगराइज करतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. मग अशा वेळेस आणि ही स्केल जी होती ग्लासची, ज्यालाही तुम्ही रब करताय, याच्याजवळ मॅग्नेटिक फील्ड आहे का, नाही. ग्लास इज ऑल्सो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ग्लास पण काय आहे, नॉन मॅग्नेटिक आणि नॉन कंडक्टिंग. सध्या आपण मॅग्नेटिकला साइडला ठेवू, आपण दोन टर्मवर बोलू. इथे बोलू कंडक्टिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल. आपण या दोन मटेरियल बद्दल बोलू, इन्सुलेटिंग मटेरियल या दोन बद्दल बोलू, कंडक्टिंग आहे नॉन, हे जे इन्सुलेटिंग नॉन कंडक्टिंग. तर आता मी काढला हा पेपर, हा तो तुमचा काय स्केल, याला रब करताय तुम्ही, याला रब केले याच्या दोघांना नेलं, काय झालं, पेपर काय झाला तुमचा अट्रॅक्ट झाला. पेपर अट्रॅक्ट झाला. अरे अट्रॅक्शन आणि रिपल्शन, आपण एक लॉ शिकलो, आपण शिकलो कुलम्बचा लॉ. आपण कोणता शिकलो, कुलम्स लॉ शिकलो. कुलम्स लॉ काय म्हणते, कुलम्स लॉ मध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन पॉसिबल आहे म्हणते. कशामध्ये, दोन पोल्स मध्ये. जर दोन पोल्स असेल तर या दोन पोल्स मध्ये काय आहे, पॉसिबल आहे अट्रॅक्शन आणि रिपल्शन. सोबत हाच कुलम्स लॉ हा म्हणते की जर दोन चार्जेस असेल, चार्जेस पुन्हा या सगळ्या गोष्टी कोणावर करतात, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे कोणते, स्टॅटिक चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय तुमचे स्टॅटिक चार्जेस. आता हाच कुलम्स लॉ काय म्हणते, जर सेम चार्जेस असेल तर रिपेंड होणार, अपोजिट चार्जेस असेल तर काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार. सेम चार्जेस असेल तर ते काय होणार आहे, रिपेंड होणार. आणि जर अपोजिट चार्जेस असेल तर ते काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार. अपोजिट चार्जेस काय होतात, अट्रॅक्ट होतात. तर आता ना आपण थोडंसं याला भटकून इकडे येऊ, चार्जेस बद्दल डिस्कस करू, ठीक आहे. आपल्याला हे तर माहिती आहे, कंडक्टिंग इन्सुलेटिंग आपण इझिली डिस्टिंग्विश करू शकतो, कोणता कंडक्टिंग आहे कोणता इन्सुलेटिंग आहे. आता चार्जेस बद्दल, चार्जेस मध्ये मला कोणते चार्जेस माहिती आहे का, मला कुठले चार्जेस माहिती आहे, मला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असते, प्रोटॉन. पॉझिटिव्ह चार्ज कोणता असते, प्रोटॉन जो असते पॉझिटिव्ह चार्ज. मला एक माहिती आहे निगेटिव्ह चार्ज. दोन चार्ज मला माहिती आहे, एक काय आहे पॉझिटिव्ह चार्ज, एक काय आहे निगेटिव्ह चार्ज. आता बघा, कुठल्याही जेव्हा आयटमची गोष्ट करता, या आयटम मध्ये जेवढे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच नंबर ऑफ काय राहतात, निगेटिव्ह चार्जेस राहतात. जर इथे दाखवताय मी 6 इलेक्ट्रॉन्स, त्याच्याजवळ किती प्रोटॉन्स राहतात, 6 प्रोटॉन्स राहतात. हा काय राहते, इलेक्ट्रिकली काय राहते, न्यूट्रल राहते. हा काय राहते, इलेक्ट्रिकली काय राहते, न्यूट्रल राहते. आता तुम्ही काय करता हे डिस्कस काय, आता तुम्ही डिस्कस करता आहे या ठिकाणी चार्जेस बद्दल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्हाला तर स्टॅटिक चार्जेस पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे आहे स्टॅटिक चार्जेस. तर मला एक सांगा, जर मला निगेटिव्ह चार्ज पाहिजे असेल तर मला काय करायचं, मला जर निगेटिव्ह चार्ज पाहिजे असेल, पहा मी काय करतोय, हे सगळ्या गोष्टी सांगतोय की हे जे रब केलं. और एक एक्झाम्पल आपल्याकडे होतं की आपण काय करायचं, फायबरच्या चेअरवर बसायचो, टॉवेल घ्यायचो, त्यांनी काय करायचं, त्याच्यावर काय करायचं, बंबार्ड करायचो, ठीक आहे. मारायचो टॉवेलने त्याच्यावर, आणि मग त्याला जो पर्सन त्या चेअरवर बसलाय त्याला काय आपण पायावरती घेतो, आपण काय करायचो, त्याचे मारायचो, त्याला टच केलं तर आपल्याला काय लागेल, आपल्याला एक
एक स्पार्क यायचा आपल्या बोटाच्या तिथे काय एक स्पार्क व्हायचा. स्पार्क व्हायसाठी तर करंट फ्लो व्हायला पाहिजे ना. करंट फ्लो व्हायला पाहिजे म्हणजे चार्जेस फ्लो व्हायला पाहिजे. करंटसाठी काय व्हायला पाहिजे? चार्जेस फ्लो व्हायला पाहिजे. बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. तर आता जर मी जे म्हणतोय माझ्याकडे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, मला एक सांगा हा माझ्याकडे आयटम आहे जो इलेक्ट्रिकली न्यूट्रल जो काय आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. जर मला याच्यातला कुठलाही चार्ज पाहिजे, जर मला याच्यातला इथे कुठलाही चार्ज पाहिजे असेल, मला पाहिजे असेल पॉझिटिव्ह चार्ज और पाहिजे असेल निगेटिव्ह चार्ज, तर पहा माझ्याकडे ऑप्शन्स पहा काय. माझ्याकडे ऑप्शन्स पहा काय. मी काय करतो या आयटमला काय करतो एक इलेक्ट्रॉन देतो. जे बघ माझ्याकडे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन घे. आता मी काय केले की आधी काय होते 4 प्रोटॉन होते 4 इलेक्ट्रॉन होते, तर मी काय केलं एक इलेक्ट्रॉन दिला. तर आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले? 5 इलेक्ट्रॉन. मला एक सांगा या आयटम जवळ कोणता चार्ज आहे? या आयटम जवळ काय आहे? याच्या जवळ कोणता चार्ज आहे? आता आयटम जवळ कोणता चार्ज आहे? आयटम जवळ एक इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आहे. काय मेन्शन करतो हे मेन्शन हे खूप जरुरी आहे. प्रॉपर स्पेसिफाय करणं खूप जरुरी आहे, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक इज द मोस्ट डिफिकल्ट चॅप्टर इन होल बेसिक. या बेसिक मधला सगळ्यात डिफिकल्ट चॅप्टर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक इझिली समजून जाते, पण इलेक्ट्रोस्टॅटिक एवढं इझिली कळत नाही. तर अशा वेळेस हे जे आहे आपल्याला एक एक टर्म बघावं लागेल. काय केलं मी याला एक इलेक्ट्रॉन दिला. मी एक याला इलेक्ट्रॉन दिला. याच्याजवळ किती झाले? 5 इलेक्ट्रॉन झाले. 5 इलेक्ट्रॉन झाले म्हणजे याच्याजवळ एक इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आला. याच्याजवळ काय आला? एक इलेक्ट्रॉनचा काय आला? निगेटिव्ह चार्ज आला. मला एक सांगा हा आयटम जवळ एक निगेटिव्ह चार्ज दिला तुम्ही, जसा निगेटिव्ह चार्ज आला. मला एक सांगा हा आयटम प्रत्येक जण आपली स्टेबल स्टेट पाहत असते ना. प्रत्येक जण काय पाहत असते? त्याची काय पाहत असते? स्टेबल स्टेट पाहत असते. हा काय करेल? ह्याच्याजवळ एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्याजवळ काय आला? इलेक्ट्रॉन आला, निगेटिव्ह चार्ज आला. हे तर तुम्हाला माहिती आहे हे आयन्स वगैरे बनले. हा काय बनला? हा आयन बनला. हा काय बनला? आयन बनला. पहा एक वे पाहिला, एक वे पाहिला की मला जर निगेटिव्ह चार्ज पाहिजे असेल तर मी काय केला? इलेक्ट्रॉन दिला. पहिला वे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन दिला. मला एक सांगा जर मी याला इलेक्ट्रॉन देत असेल तर कोणातरी जवळ तर देऊ राहिलो ना. कोणातरी जवळचा इलेक्ट्रॉन दिला गेला ना. याला हा जो एक इलेक्ट्रॉन दिला हा कुठून तर आला असेल? कोणाजवळून तर आला असेल? सगळे आयटम होल आयटम जेवढे आयटम्स आहे सगळेचे सगळे काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स आहे. जर याला एक इलेक्ट्रॉन देऊ राहिला म्हणजे कोणत्या तरी आयटम घेऊन तुम्ही काय घेतला? इलेक्ट्रॉन काढला. कोणत्या तरी आयटम घेऊन काय केला? इलेक्ट्रॉन काढला. हा दुसरा वे आहे. तो दुसरा वे आपल्याला बघायचा आहे. दुसरा वे काय आहे? दुसरा वे म्हणतात की याच्याजवळ किती आहे? 4 प्रोटॉन आहे आणि 4 काय इलेक्ट्रॉन आहे. मी काय करतो याच्यातून एक इलेक्ट्रॉन काढून घेतो. याच्यातनं काय करतो? एक इलेक्ट्रॉनला काय करतो? सेपरेट करतो. हा इलेक्ट्रॉन आणला बाहेर. एक इलेक्ट्रॉन आणला बाहेर आणला, फक्त बाहेर आणला. बाहेर आणला. आता बघायला हा मिळाला मला निगेटिव्ह चार्ज. हा काय मिळाला मला? निगेटिव्ह चार्ज. आता याच्यातनं एक मायनस केला म्हणजे किती झाले? 3 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे याच्याजवळ काय मिळालं मला? एक पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. मला काय मिळाला? एक पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. आता ही जी प्रोसेस सांगतोय हे प्रोसेस काय आहे? हे प्रोसेस ना तुम्हाला समजावं लागेल. या प्रोसेस काय आहे? इथे मी सांगतोय की चार्ज कसे काय क्रिएट होतात. चार्ज कसे काय क्रिएट होतात? तुम्ही जर म्हटलं एखाद्या बॉडीजवळ पॉझिटिव्ह चार्ज आहे, एखाद्या बॉडीजवळ निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर या ठिकाणी इथे तुम्हाला काय करावं लागेल? ही प्रोसिजर करावं लागेल. याला या प्रोसिजरला पहा काय म्हणतो? याला म्हणतो की हे जे आहे तुम्ही काय करता? बॉडीला काय करता? बॉडीला काय करता? हे चार्ज करता है. बॉडीला काय करता? हे चार्ज करता. हे जे चार्ज करताय हा जो वर्ड यूज करताय बॉडीला चार्ज करताय. तुम्हाला चार्जेस पाहिजे, स्टॅटिक चार्जेस पाहिजे. तुम्ही काय करता? बॉडीला चार्ज करताय. हे पहा काय तुम्ही इथे चेअरवर बसले आणि तुम्ही काय करताय? टॉवेलने काय करताय? त्याच्यावर मारताय. पहा काय करताय? टॉवेलने काय करताय? मारताय. हे अशा वेळेस काय आला? जो पर्सन तिथे बसलेला आहे तो पर्सन करायला चार्ज झाला. और या स्केलला काय करताय? तुम्ही काय करताय? रब करताय. या स्केलला काय करताय? तुम्ही काय करताय? स्केलला रब करताय आणि पेपर जो नेता आहे तर पेपर काय करताय? पेपर काय होतं? तुमचा काय होतं? अट्रॅक्ट होत आहे अट्रॅक्ट. अट्रॅक्शन आणि रिपल्शन प्रॉपर्टी आहे कोणाची? चार्जेसची. अट्रॅक्शन आणि रिपल्शन जे प्रॉपर्टी आहे ती कोणाची आहे? चार्जेसची आहे.
सेम चार्जेस असेल तर काय होणार आहे, सेम चार्जेस असेल तर काय होणार आहे, रिपेल्ड होणार आहे. जर पॉझिटिव्ह चार्जेस आले तर ते काय होणार आहे, रिपेल्ड होणार आहे. खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात त्याच्यावर, खूप सारे क्वेश्चन चार्ज इथे जे आहे सॉल्व्ह होतात याच्यावर की जर सेम चार्ज दिला तर ते काय होतात, एकमेकांना हे काय करतात, रिपेल्ड करतात. एकमेकांना काय करतात, इथे काय करतात, रिपेल्ड करतात. आता पहा, जर तुम्हाला बॉडीला जर चार्ज करायचं असेल, तर दोन वे आहे जेणे तुम्ही काय करू शकता, चार्ज करू शकता. एक करू शकता बाय कंडक्शन, दुसरा करू शकता बाय इंडक्शन, दुसरं करू शकता बाय इंडक्शन करू शकता. फक्त प्रोसेसचं नाव सांगतोय, डिटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. पण याच्यामध्ये तुम्हाला एक कळून जाणार की तुम्ही बॉडीला चार्ज कसं करताय. आता जसं बॉडीला चार्ज करा तसं तुम्हाला या ठिकाणी पोलर आणि डायलेक्ट्रिक, जे पोलर डायलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये समजेल की काय होतं. त्याच्यातला मी एक घेतो आहे ज्याला म्हणतो इंडक्शन. ठीक आहे, ज्याला म्हणतो आहे इंडक्शन. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये काय पाहिलं मला एक सांगा. तुम्ही काय केलं होतं, हा फ्लक्स होता, इथे काय केलं होता, कंडक्टरला काय केलं, फ्लक्स स्टेशनरी, कंडक्टरला काय केलं, रिव्हॉल्विंग केला. दुसरं काय केलं तुम्ही, कंडक्टर स्टेशनरी केला, फ्लक्स काय केला, चेंजिंग, फ्लक्स केले चेंजिंग, ईएमएफ काय झाला, इंड्यूस. इंडक्शन प्रोसेस काय म्हणते, एकदा इंडक्शनचा मीनिंग गूगल सर्च करायचा. एकदा जो आहे इंडक्शनचा मीनिंग काय करायचा, गूगल सर्च. इंडक्शन म्हणजे काय, एकामुळे दुसऱ्यामध्ये काहीतरी काय होईल, इंड्यूस होईल. एकामुळे काय होईल, दुसऱ्यामध्ये काहीतरी काय होईल, इंड्यूस होईल. इंडक्शन प्रोसेस काय आहे की तुम्ही त्या बॉडी जवळ नव्हतं त्याला हे दिलं. हे जे आहे बॉडी तुम्ही काय केली, रोटेट केली होती, त्याच्याजवळ ईएमएफ इंड्यूस होत होता का, करंट फ्लो होत होता का, नाही. तुम्ही रोटेट केली, याला काय केलं, याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस आणून दिला. ही काय इंडक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे, एका बॉडी जवळ होता त्याने दुसऱ्या बॉडी जवळ दिलं, याला आपण म्हणतो इंडक्शन प्रोसेस. आता हे काय आहे पहा, हे काय आहे, हे जे इंडक्शन प्रोसेस आहे हे पोलर आणि नॉन पोलर सोबत कसे काय रिलेट करतात. आता इथे पण याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट येत असतो, तो असते डायपोल. या डायपोलच्या आधी इथे बघू की काय पहा, मी काय करतोय, हे डायपोल्स पण तुम्हाला आता कळतं. प्रॅक्टिकल गोष्ट प्रॅक्टिकली बघायचं. प्रॅक्टिकली होत काय आहे, मी काय करतो, स्केलला रब करतोय. मी स्केलला रब करतो, इथे स्केलला रब करू. ठीक आहे, रब केलं. ठीक आहे, माझी बॉडी तर कोणती आहे, कंडक्टिंग बॉडी आहे का चार्ज आहे का, हे काय माझी पण अनचार्ज बॉडी आहे ना. अनचार्ज बॉडी आहे म्हणजे का माझ्याजवळ कोणता चार्ज आहे का, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, जो या स्केलला घेऊन राहिला. मी स्केलला फक्त काय करू रब करू राहिलो. स्केलला रब केलं आणि पेपर जवळ नेलं. पहा काय एक एक गोष्ट प्रॅक्टिकली बघा. हा ही स्केल आहे, या पेपर जवळ नेला, काय होते, अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट का बरं अट्रॅक्ट होतं, अट्रॅक्शन आणि रिपल्शनची जी प्रॉपर्टी आहे ती कोणाची चार्जेसची आहे ना. सध्या आपण चार्जेस सोबत डील करतोय ना, ती कोणाची आहे, चार्जेसची आहे. मला एक सांगा, जर हे अट्रॅक्ट होत असेल त्याच्यात अपोजिट चार्ज पाहिजे. जर हा पेपर अट्रॅक्ट होत असेल याच्याजवळ जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, जर याच्याजवळ निगेटिव्ह असेल तेव्हाच काय होणार, हा का होणार, अट्रॅक्ट होणार. तेव्हाच काय होणार, हा का होणार आहे, हा का होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट करू, या बॉडीजवळ चार्ज कसा. सगळ्यात पहिले ही जी स्केल होती, स्केलला तुम्ही काय केलं, रब केलं. इन्सुलेटिंग मटेरियल तुम्ही काय केलं, याला रब केलं. तर याच्यात काय झाले, याच्यात आली डायपोल आणि ते डायपोल्स काय झाले, ओरिएंट झाले. ठीक आहे, याच्यात काय झाले, डायपोल्स काय झाले, तुमचे काय झाले, ओरिएंट झाले. आता डायपोल्स इथे कसे राहतात, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक डायपोलची गोष्ट करता तर इलेक्ट्रिक डायपोल काय राहते, दोन चार्जेस, दोन सेम चार्जेस, याला म्हणतात एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक म्हणतात निगेटिव्ह चार्ज, सेपरेटेड बाय डिस्टन्स d. याला म्हणतो आपण, हे जे आहे हा काय एक डायपोल आहे. आणि जर डायपोल मोमेंटची गोष्ट करत असेल तर तुम्हाला माहिती आहे डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी ओरिजिनेट जे आहे ओरिएंटेड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तिकडे काय होतं, तिथे काय होतं, तिथे होतं कधी मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण पाहिलं ती काय होती, साऊथ टू नॉर्थ एरो दाखवायचा आपण. साऊथ पासून जायचं नॉर्थ कडे, कुठे दाखवलं, निगेटिव्ह पासून कुठे दाखवलं, निगेटिव्ह पासून दाखवलं पॉझिटिव्ह कडे डायपोल दाखवत आहे. ठीक आहे, हा काय एक डायपोल आहे जो निगेटिव्ह पासून कुठे जाते, पॉझिटिव्ह कडे जाते. यालाच काय म्हणतो आपण, यालाच म्हणतो हे जे आहे हे आहे डायपोल मोमेंट. जेव्हा वेक्टर क्वांटिटी शो करतोय तर हे काय म्हणजे डायपोल मोमेंट आहे.
आता हे लिंक पहा कसं करतोय. जेव्हा मी स्केलला रब करतोय तर स्केल मध्ये आले डायपोल्स. स्केल मध्ये आले डायपोल. सर डायपोल कशी काय आले? जसं आपण करंट दिलं तर मॅग्नेटायझेशन व्हायचं ना. करंट दिलं तर काय व्हायचं? मॅग्नेटायझेशन व्हायचं. या ठिकाणी जेव्हा तुम्ही रब करता तेव्हा इथे होत असते पोलरायझेशन. इथे काय होत असते? पोलरायझेशन होत असते. ठीक आहे. या पोलरायझेशन साठी पण जे आहे गरज काय तुम्हाला जे आहे सायमल्टेनियसली 2-3 व्हिडिओ जे आहे हा व्हिडिओ आणि सोबत तुमचा जो आहे इलेक्ट्रिक फील्डचा व्हिडिओ हे सोबत बघावं लागेल. पहिले तुम्हाला जे आहे या व्हिडिओ नंतर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचा व्हिडिओ बघावा लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळेल. ठीक आहे. सगळ्या कुठे आपण पाहिलं की जेव्हा आपण मॅग्नेटिक मटेरियल स्टार्ट केलं तर मॅग्नेटिक मटेरियलच्या आधी तुम्हाला काय करावं लागत होतं? मॅग्नेटिक फील्ड बद्दलचे थोडेसे इंट्रोडक्टरी पार्ट पाहिजे होते. इथे पण सेम आहे. इथे ही सेम आहे की जेव्हाही तुम्ही पाहता इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड और इथे पाहता आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल, तर या डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या आधी तुम्हाला पाहावं लागते इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. तर हे जे आहे हे ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी, ऑलमोस्ट काय सिमिलर गोष्टी आता डायपोल्स पाहिजे. डायपोल्स पाहिजे आहे. हे डायपोल्स आता हे कसे काय आले? दोन चार्जेस पाहिजे सेपरेटेड बाय डिस्टन्स d. सेपरेटेड बाय डिस्टन्स d आणि त्याच्यात हे स्केलला रब करतो. पहा काय स्केलला रब करतो. स्केल ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. स्केल काय तुमची? स्केल आहे तुमची इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जर मी स्केलला रब करतोय त्याच्याजवळ चार्जेस कुठून आले? त्याच्याजवळ हे असे डायपोल्स कसे काय क्रिएट झाले? तर स्केल मध्ये काय झालं पहा. स्केल मध्ये काय झालं? या ठिकाणी हा होता तुमचा न्यूक्लियस ज्याच्यामध्ये पहा काय होतं? ज्याच्यामध्ये होते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. हा होता न्यूक्लियस ज्याच्यामध्ये काय होते? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. या ठिकाणी पहा काय केलं तुम्ही? या ठिकाणी इथे हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आणले एका ठिकाणी. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स काय आणले तुम्ही? काय आणले? एका ठिकाणी आणले. जर पहा काय झालं? पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय डिस्टन्स d बनला काय? डायपोल. बनला काय? डायपोल. मॅग्नेटिक मध्ये काय करायचे तुम्ही? मॅग्नेटिक मध्ये तुम्ही काय करायचे? मॅग्नेटिक मध्ये याला एका डायरेक्शनने ओरिएंट करायचे. ओरिएंट करायचे म्हणजे काय की इलेक्ट्रॉनचे जे इलेक्ट्रॉन स्पिन मोशन जे होती ऑर्बिटल मोशन जे आहे रिस्पॉन्सिबल आपण पाहिलं तर मोस्ट रिस्पॉन्सिबल आहे स्पिन मोशन होय, मग ऑर्बिटल मोशन, मग न्यूक्लियस मोशन. हे तीन पाहिजे होते. याच्यामध्ये तुमचं काय आता की जो स्पिन मोशन आहे तो सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल होता. तुम्हाला स्पिन मोशन ऑर्बिटल मोशन मध्ये इलेक्ट्रॉन काय पाहिजे होते? एका डायरेक्शननी पाहिजे होते. करंट लूप पाहिजे होते. आता काय पाहिजे? आता काय पाहिजे? आता तुम्ही काय केलं? न्यूक्लियस एका साइडला आणला, याला काय आणलं एका साइडला. दिस इज सिमिलर टू तुम्ही काय करताय? एका रबर बँडला स्ट्रेच करताय. तुम्ही काय करताय? हे रबर बँडला स्ट्रेच करताय. मला एक सांगा, हा रबर बँड आहे, याला ना स्ट्रेच करायचं आहे. मला याला काय करायचं? याला करायचं स्ट्रेच. स्ट्रेच करायसाठी एका पॉइंटला फिक्स ठेवावं लागेल. दुसऱ्याकडे काय करणार आहे? मी काय करणार? याला ओढणार आहे. मला काय मला मी काय करतो? इथे काय करणार आहे? याला काय करणार आहे? ओढणार आहे. जर याला ओढणार आहे तर हे काय झालं? इलास्टिक जे बँड जो आहे तो काय झाला? स्ट्रेच झाला. स्ट्रेच झाला पा काय इथे काय एक फिक्स होता. मला एक सांगा, मूव कोणता झाला? जो लाइटर असते तो का तो मूव होते. तुम्ही स्ट्रेच करताय ना, न्यूक्लियसला मूव करू शकता का तुम्ही? अरे न्यूक्लियस तर तुमचा हेवीएस्ट आहे. तुम्ही काय केलं? ह्याला काय केलं? मूव केलं. इथे काय झालं? इथे काय झाला? डायपोल आला. इथे काय आला? डायपोल काय आला? आला. याला काय म्हणतात? याला हे जे हे डायपोल आले. डायपोल आलेला म्हणतो आपण पोलरायझेशन. डायपोल आले, डायपोल क्रिएट झाले. तसं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले, डायपोल ओरिएंट झाले. आपण तेव्हा काय म्हणायचं? मॅग्नेटायझेशन झालं. ओरिएंटेशन झालं म्हणजे काय झालं? मॅग्नेटायझेशन झालं. इथे पण जर ओरिएंटेशन झालं त्याला काय म्हणतो? याला म्हणतो असतो या वर्डला इथे म्हणतो असतो याला म्हणतो आपण पोलरायझेशन. याला काय म्हणतो? पोलरायझेशन. आता बघा, जर तुम्ही स्केलला रब करताय ना, स्केलमध्ये पोलरायझेशन झालं. ठीक आहे. स्केलमध्ये काय झालं? पोलरायझेशन झालं. स्केलमध्ये पहिले डायपोल्स नव्हते. स्केलमध्ये पहिले डायपोल्स नव्हते. जसं तुम्ही रब केलं तर काय झालं? या स्केलमध्ये काय आले? डायपोल्स आले. आणि हे डायपोल्स काय झाले? ओरिएंट झाले. जसं तुम्ही रब केलं म्हणजे पहा काय झाले? जर ही स्केल आहे, जर ही या ठिकाणी एक स्केल दाखवतो आहे, हे काय आहे? तुमची स्केल आहे. ठीक आहे. या स्केल मध्ये पहा काय झालं? इकडल्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस आले, इकडल्या साईडला काय निगेटिव्ह चार्जेस आले. इकडच्या साईडला काय आले? निगेटिव्ह चार्जेस आले ना. आता याच्याजवळ चार्जेस, आता याच्याजवळ नेला तुम्ही बघा. आता काय नेला? याच्याजवळ काय नेला तुम्ही? एक
तर पेपर दिल्यावर काय होते, जसा तुम्ही पेपर देणार, आता पेपर मध्ये पण असं व्हायला म्हणजे पेपर अट्रॅक्ट करू राहिला, पेपर काय राहिला अट्रॅक्ट करू राहिला, का याला चार्ज बॉडीला याच्याजवळ नेलं, हा काय झाला, हा अट्रॅक्ट झाला म्हणजे इथे याच्याजवळ निगेटिव्ह चार्ज झाले, आणि निगेटिव्ह झाले तर पेपर तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, असं व्हायला पाहिजे का नाही, म्हणजे जेवढं तेवढंच काय तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस ते काय झाले अपोजिट डायरेक्शनला आले, आता हे काय झाले अट्रॅक्ट झाले, हे काय झाले तुमचे काय झाले अट्रॅक्ट झाले, असं तुमचा पेपर काय झाला अट्रॅक्ट झाला. ओके, आता हेच कन्सेप्ट पहा कसे कसे एक एक कन्सेप्ट आपण यूज करतोय, सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये पाहतो, डायपोलची गोष्ट केली, आता पहा हे पोलर आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक काय. पोलर मटेरियल ते मटेरियल आहे ज्याच्यामध्ये डायपोल्स ऑलरेडी एक्झिस्ट करतात, का आता त्याला आपण म्हणू हे काय आता ऑलरेडी प्रेझेंट असतात, ऑलरेडी प्रेझेंट असतात. आता फक्त काय तुम्ही जर स्मॉल फील्ड दिली तर हे काय होतात, हे काय होतात ते म्हणतो जसे तुम्ही फील्ड अप्लाय करता तसे काय होतात, हे काय होतात ओरिएंट होतात, हे काय होतात ओरिएंट होतात. का स्मॉल डिफरन्स आहे, स्मॉल डिफरन्स आहे याच्यामध्ये पहा काय झालं, याच्यामध्ये पोलर मध्ये काय झालं डायपोल ऑलरेडी प्रेझेंट होते, जसं त्या पेपरची गोष्ट, पेपर मध्ये ऑलरेडी डायपोल प्रेझेंट होते, ठीक आहे. तुम्ही जशी स्केल नेली ते ओरिएंट झाले, हे काय झालं अट्रॅक्ट झालं, हा काय झालं तुमचा, हा काय झाला अट्रॅक्ट झाला, याच्यात प्रेझेंट होते, स्केल मध्ये होते का नाही, स्केलला तुम्ही काय केलं पहिले ड्रॉप केलं, ड्रॉप केल्यावर त्याच्यात काय झाले डायपोल आले, मग ते काय झाले ओरिएंट झाले. तर या ठिकाणी ते आहे तुमचे नॉन पोलर डायलेक्ट्रिक, त्याच्यामध्ये डायपोल काय होते अब्सेंट होते, डायपोल काय होते अब्सेंट होते, हे काय झाले हे झाले क्रिएट झाले and then orient झाले. डिफरन्स जास्त नाही, डिफरन्स जास्त नाही आहे. पोलर डायलेक्ट्रिकनं पोलराइज इझिली होते, पोलर डायलेक्ट्रिकनं इझिली काय होते पोलराइज होते. वर्ड समजून घ्यायचे, त्याच्यानंतर पोलरायझेशन हे काय कन्सेप्ट आहे हे पण तुम्हाला सांगितलं, पहिले वर्ड समजून. पोलर मटेरियल जेव्हा काय असते, पोलर मटेरियल डायपोल ऑलरेडी प्रेझेंट असतात, ते काय होतात, ते काय होतात ओरिएंट होतात, ते काय होतात तुमचे ओरिएंट होतात, जशी स्मॉल फील्ड दिली तसे काय होतात ओरिएंट होतात, डायरेक्ट ओरिएंट होतात. आता जर तुम्ही नॉन पोलरची जर गोष्ट करत असाल तर नॉन पोलर मध्ये डायपोल अब्सेंट असतात, पण तुम्ही जर फील्ड देत असेल तर ते पहिले काय होतात क्रिएट होतात आणि मग काय होतात ओरिएंट होतात, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो नॉन पोलर डायलेक्ट्रिक. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय, आपल्या कोणत्या कामाचे, आपले कोणते कामाचे, आपले जेव्हा आपल्याला तर डायलेक्ट्रिक मटेरियल पासून आपण कसे पाहतो डायलेक्ट्रिक मटेरियल, डायलेक्ट्रिक मटेरियलचा मेन पर्पज काय आहे, चार्ज स्टोरेज इज दी मेन पर्पज. चार्ज कसा स्टोअर केला त्याने, चार्ज कसा स्टोअर केला, डायपोल डायरेक्ट ओरिएंट झाले होते त्याच्याजवळ काहीतरी, तुम्ही फील्ड दिली डायरेक्ट ओरिएंट झाले, जेवढे जास्त नंबर ऑफ काय झाले ओरिएंट झाले, तर अशा वेळेस आपल्या कामाचे कोणते असतात पोलर डायलेक्ट्रिक, ज्यांचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट और जी असते रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही असते जास्त, ही असते हायर. आता हे किती हायर असते हे पण सांगतो तुम्हाला, हे काय असते हायर असते, आणि याच्यामध्ये जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी राहते ती राहते लोअर, ती काय राहते लोअर राहते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी म्हणत असेल या ठिकाणी पोलर डायलेक्ट्रिकच्या केस मध्ये ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी राहते 3 to 8, हे राहते 3 to 8 आणि हे राहते 1.1 to 3, 1.1 to 3. आता पहा याच्यानं हे पोलर आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये इथे जे आहे यांचे ऍप्लिकेशन्स हे चेंज होऊन जातात. जसं आपण पाहायला आपण काय केलं होतं मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय केलं होतं, त्याला डिफरंट जे आहे कॅटेगरीज कसं केलं होतं, एक तर अकॉर्डिंग टू बिहेवियर वाईज, नेक्स्ट अकॉर्डिंग टू काय होतं अप्लिकेशन, एक होता अकॉर्डिंग टू बिहेवियर, दुसरं होतं अकॉर्डिंग टू काय होतं अप्लिकेशन होतं. या ठिकाणी असं नाही आहे, याच्यामध्ये दोनच आहे पोलर अँड नॉन पोलर. दोन्ही केसमध्ये दोन्हीमध्ये डायपोल काय क्रिएट होतात आणि ओरिएंट होतात. याच्यामध्ये काय होतात, याच्यात ऑलरेडी प्रेझेंट होते तर हे काय होतात हे ओरिएंटच होणार नव्हते, याच्यामध्ये काय हे अब्सेंट होते ते हे काय झाले क्रिएट झाले आणि देन काय झाले ओरिएंट झाले. तर अशा केसमध्ये जर तुम्ही हे बघत असेल तर हे जे असतात ना पोलर डायलेक्ट्रिकची गोष्ट करतो आहे, पोलर डायलेक्ट्रिकची हे तुम्ही यूज करता ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल, हे तुमच्या कामाचे आहे, हे तुमच्या काय आहे हे कामाचे आहे. जेवढा जास्त हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट और ज्याला रिलेटिव्ह
परमिटिव्हिटी म्हणतो. जेवढा जास्त राहणार तेवढा जास्त काय करेल तो चार्ज स्टोअर करेल. जेवढा कमी राहणार तेवढा काय करणार आहे कमी स्टोअर करेल. मग जर कमी स्टोअर करेल तर आपण याला जे आहे यूज करतो ॲज अ इन्सुलेटर. इन्सुलेटर जे आहे जे आपण पाहतो इन्सुलेटरचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ठीक आहे असते ती पाहिजे असते कमी पाहिजे असते. हे का बरं पाहिजे असते कसे पाहिजे असते हे डिस्कस करू आपण सोबत. या ठिकाणी बघू हे जे पॅरामीटर्सची मी खूप सारे नावं घेतली. डायपोल्स घेतलं. डायपोल डायरेक्ट शो केला. फील्डची गोष्ट करत असेल ठीक आहे इनपुट देतोय ना. जर फील्डला इनपुट देत असेल तर काय असते इंटेन्सिटी राहते इंटेन्सिटी. या सगळ्या गोष्टींचा आपण डिस्कस करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पाहू डायलेक्ट्रिक पॅरामीटर्स जे आहे और आपण बघू पॅरामीटर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड.